अनेक संकटाचं निवारण तुकोबराय म्हणतात केलं. मी त्यांचा दास बनलो, देवाचा दास बनलो. अरे देवाचा दास बनल्याच्या नंतर देव काय करत नाही, नाही लाज धरीत, सगळे काम करतं महाराज. सावता बाबाच्या घरी सुद्धा काम केलं. काय काम केलं माहितीये? दारे धरू लागला भगवान, दारे. आणि रुक्मिणी माता भाजी खुडू लागल्या. याचं कारण एक हे, ते दास आहे. आता आपल्या घरी का देव काम करत नाही? आपलं जी दे ही उदास. आपलं असं आला चिवत केला महादेव. आज कोणता वार आहे? आज आपला भक्त खंडेरायाच्या मंदिरात असतो. वाघ्या सोमवाघ्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. कैवारी रविवार आला का खंडेरायन, सोमवार आला महाराज सकाळीच उठतो, जिथं जागा दिसन तिथं भस्म लावतो. लगी महादेवाच्या मंदिरात भोले बाबा तिथूनच म्हणतो, इकडे नको येऊ रे, काल तू तिथं होता. आणि मग सोमवार संपला का मंगळवारी मंगळवारच्या देवाकड, बुधवारी पांडुरंगाकड, गुरुवारी दत्त महाराजाकड, आणि शुक्रवारी जय संतोषी मा, आणि शनिवारी एक अंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. महाराज आता या गीतावरच कीर्तन चालू आहे सध्या सगळी. बाबा काय महाराज आता फक्त आठवणी राहिल्यात बरं का. मला काय म्हणत ते 2-4 जणांच्या लक्षात आलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शुक्रवार शनिवारी तसं पुन्हा रविवारी खंडेराय, असं नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात सगळे देव आपलेच आहे, तुम्ही चित्तात फक्त एकाच देवाला ठेवा. ते आम्ही रखुमाई तापते, आम्ही रखुमाई तापते, आम्ही रखुमाई तापते, धरेला देते, आम्ही रखुमाई तापते, आम्ही रखुमाई तापते, आम्ही रखुमाई तापते. बस लय प्रमाण झाले आता ते. एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती, किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि अनिकाचे काम. मग महाराजांचं म्हणणं असं का आम्ही त्या देवाला नाव ठेवतो असं नाही. तुमच्या चित्तात जे एक देव असेल ना, एकच देवाला. आता इथं आमचं चॅनल चालू आहे, लाईव्ह चालू आहे. या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम मंडळीला आवाहन करतो, चित्तात एकच असावं. 2 भक्त शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये दर्शनाला गेले आणि सहज त्यांच्या मनात आलं, चला पोहायला जाऊ. कुठं? तिकडं नाथसागराकडं. दोघं पाहुण्याकरता गेले. काय अचानक भावऱ्यात अडकले कोणी, म्हणजे आता ते दृष्टांतात आला ते भावरा, म्हणजे पाण्यात असतो ना ते भावरा. महाराज कशात पाण्यात पाहायला तुम्ही ते भावरा. ते भावरा आहे ना, दोघाला दाबा लागला खाली. तर ते भक्त कोण होते माहिती आहे का? एक मुस्लिम होता आणि एक हिंदू होता बरं का. हिंदू म्हणजे तुमचा आमचा, आणि मुस्लिम बांधव. दोघं त्या पाण्यामध्ये असे दाबत, पाण्यामध्ये खाली दाबत असताना यांना देवाचं ध्यान यायला लागलं. कोणाचं? आपल्याला देव खरा आहे ना बरं का. कधी ध्यानात येतो माहिती आहे का? संकटाकाळी. किती नास्तिकातला नास्तिक असू द्या, तेव्हा अशा दिवसा गप्पा देवन धर्मन आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय. काय म्हणतो तो? डोक्याच्या. आणि या असे जुने माणसं आहेत ना, जुन्या माणसांनी सांगा
त्या पांडीच्या रस्त्याने ना अचानक आज आमुष आहे. 12:30-1 वाजता कोणत्या रूपात येतो मांजर, बोक्या, पक्षी, अचानक असा फडफड फडफड आवाज. आणि याच्या काही ते ध्यानी मनी नसतं. आणि असं कुठून तरी आलेला असं त्या दरीच्या रस्त्याने जावं. माग कोणी नाही, पुढं कोणी नाही, किडा अंधारे. आणि अचानक त्या एखाद्या फडफड फडफड निघून ह्यो काय म्हणतो माहिती आहे, तो डाचकलाच होता का काय? अरे ते तिथलं सांगतोय मी, इथलं नाही बरं का. असं अचानक फडफडफड केलं ना बाबा, किती नास्तिकातला नास्तिक असू द्या, कितीही नास्तिकातला नास्तिक असू द्या, त्यावेळेस तो काय म्हणतो, असंच बाबा मी चालता चालता ऐकलं होतं देवाचं नाव घेतल्यावर काही होत नाही म्हणून. आणि मग तिथं कसं राम 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 राम. आणि पुन्हा जास्त आवाज यावा मग राम 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 राम. आणि कोणीतरी गाडी मागून यावं त्याच्यापासून. आणि ते काय गोविंदराव काय रे, चल बस टाकली टांका निघला येऊ. आणि मग त्याने म्हणा काय ते देवन, ते हे देवन धर्मन, पुन्हा डबल तेच. म्हणजे माणूस संकटाच्या टायमालाच देवाला हाक मारतो. महाराज म्हणतात आम्ही प्रेमात हाक मारली आणि संकटात हाक मारली. तो त्याच्यामुळं आमच्या मागं पुढं उभं राहिला. आपलं उदाहरण असं चाललं होतं, ज्यावेळेस त्या भवऱ्यात अडकले ना, हे म्हणले देवाला हाक मारायला पाहिजे. आजच्या देवापासूनच हाक मारायला सुरुवात केली. खंडेरायाला हाक मारली. खंडोबराय जवळजवळ येत नाही. आपला भक्त काय म्हणतो, काही खरं नाही दिसत त्या खंडोबरायाचं बी. मग त्याने भगवान पारेश्वराची आराधना केली. भगवान पारेश्वरा धावून या. भगवान शिवजी म्हणे याचं खंडोबरायापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम दिसते. मग देवा देवात बी स्पर्धा लागल्या ना महाराज, निघले ना भगवान तिकडे. हे भगवान शिवजी तिथं जवळजवळ जात नाही. हे म्हणतो या भगवान शिवजीचं बी काही खरं दिसत नाही. म्हणजे यांनी 8ही देवाला हाका मारल्या. संतोषी मातेची आराधना केली. आईसाहेब तुम्ही व्याघरावर बसून याच म्हणे. आता त्यांनी तर लगेच तिरसोळच हातावर घेतला आणि वाघाने डारकळी टाकली. ते म्हणे कुठं, म्हणे नाथसागराचा कोपरा. संतोषी माते सगट निघले. संतोषी माता जवळजवळ येत नाही म्हणे, हिचं बी काही खरं दिसत नाही. आणि तवर पाणी याच्या अहो तोपर्यंत दुसऱ्या देवाला हाका मारू तर तो फुगूनच वर आला भाऊ. असा कुठं पाण्यात फुगून वर आला. आणि ते जे स्पर्धक होता ना पुढचा, ते मुस्लिम बांधव, त्याचं एक धरीला चित्ती या विषयावर बोलतो. त्याचं एकच होतं, अल्ला धाव अल्ला धाव. अल्ला आला बी आणि याला घेऊन गेला बी ना आपला तिथंच. हे दृष्टांत आहे, म्हणजे खरोखर घडलेलं नाही. याचा सिद्धांत आपण पाहायचा. नाही तर काही जण म्हणते कोणत्या गावचे होते ते दोघं बी. म्हणजे आपण जे डोक्यात घ्यायचं ते घेत नाही, नको ते घेतल्याशिवाय राहत नाही. काही जण कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आले असते, महाराज नेमके ते दोघं, एक मुस्लिम आणि एक हिंदू कुठला होता. आपण जे डोक्यात घ्यायचं ते कधी घेत नाही. महाराज चित्तामध्ये एक धरा. तुकोबराय म्हणता आमच्या चित्तात एकच होता, त्याच्यामुळे आमच्यावरले जे संकट होते ना त्याचं निवारण झालं. एक संकट सांगतो, भजन करतो आणि पुढे 1-2 मिनिटात आपली सेवा थांबवतो. तुकोबराय वाड्याजवळून पिंपळाजवळ आले. अचानक एका सदन माणसाने पाहिले. म्हणे नुसतं गावात फिरत येतो, भंडारा डोंगरान आले की इकडे फिरत येत आणि तिकडे फिरत. म्हणे ओ महाराज इकडे सगळं तुम्ही लोकांना देऊन टाकलं, आता विना जवळ आहे, मग एक काम करा ना. म्हणे कोणतं? असं इकडं तिकडं थांबू तर तुमचं भजन बी चालू द्या, आपलं मळा बी जवळच आहे, कणीस बी चांगलं आलेलं आहे, चांद यंदा शाळू चांगला होईल. महाराज म्हणले काय करायचं मग त्याचं? राखण करा ना, तुम्हाला देऊ तुमचं काय जे असेल ते. महाराज म्हणले ठीक आहे बुवा, काय हरकत आहे. असा मस्त मळा वगैरे बांधलेला, गोफण दिली महाराजाच्या हातात आणि बसा म्हणे याच्यावर असे पाखरं वगैरे आले का उडायचे नुसते असे मोप नाही दगड आणून. महाराज म्हणले ठीक आहे. इना घेऊन बसले महाराज तिथं. कुठं? मळावर. महाराज ते थवेची थवे पाखरं यायला लागले. महाराजांनी हाकलून द्यायचे ना, तर महाराज काय म्हणायचे त्या पक्षाला, चिमण्याला आणि त्यांना, सावकाश खात सावकाश. कशाला? आशाच्या घरी का देऊ यायचं नाही हो. ज्यांना पशु पक्षाला सुद्धा म्हणते सावकाश खा. आपले घरातले खाऊन द्यायला एखादा खायला लागला उठाई कसा देऊ येईन. हा काही काही जण तर एखादा असा दिसला अंदाज इकडे यायसारखा तर बायकोला म्हणजे दरवाजा लाव पटकन लाव. ते म्हणे कमून त्याचा अंदाज काही नाही, ते शिरू शकतो आणि जरी आला बी तर म्हणा इथं नाही म्हणून सांगा.
अरे हे पशु पक्षावर प्रेम करणारे माणसं, वृक्षवल्ली आम्हा सोयरिया, हे महाराजांनी म्हणावा बरं का. त्या पक्षाला चिमण्याला म्हणले, चिमण्या हो सावकाश खा, मी आत्ता येतो जरा इंद्रायणीकडून जाऊन. इंद्रायणीकडे जाऊन सनी पाणी आणलं आणि त्यांना पाणी पिऊन जा म्हणे. हो महाराज त्या कांसाला दानाच राहिला नाही ना. इथं जर राखणी व्यवस्थित नाही झाली ना आणि ते सावकार ती झाले ते कणीस पाहिलं, त्याला काहीच नाही ना महाराज. मग आता ते महाराज असले कोणी असले चुकल्यावर काय माफी आहे का? बिघडलं ना ते सावकार. नको नको बोलू लागलं तू कोपरायला. तितक्यात आऊसाहेब आल्या. आऊसाहेब म्हणजे तुकोबरायांची धर्मपत्नी आवलिया. महाराज दोनच आऊसाहेब झाले या महाराष्ट्रात बरं का. बाकी म्हणतात मग आम्ही कोण आहे, आपण बी आहे. कोण कोण म्हणले आऊसाहेब दोनच झाल्या साहेब. किती? दोन. एका मातेना पती घडविला आणि दुसऱ्या मातेना पुत्र घडविला म्हणून विश्व त्यांना आऊसाहेब म्हणतात. सांगू तुम्हाला एक वाक्य. ज्या मातेना पती घडविला त्या पतीचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराया, आणि ज्या मातेना पुत्र घडविला त्या पुत्राचं नाव आहे या महाराष्ट्राचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्यांना विश्व आऊसाहेब म्हणतात. महाराज आज जर आपली परिस्थिती चांगली असताना जर खालवली ना तर ती बायको म्हणती मला गावात सुद्धा फिरू वाटत नाही आणि तोंड सुद्धा कोणाला दाखवू. महाराज एवढे सदन होते. आपल्याला सगळ्याला चरित्र भाग माहिती आहे. आप्पाजी पाटील गुळवे यांचे जावई होते. आप्पाजी पाटील म्हणजे पुण्यातला नंबर 1चा श्रीमंत माणूस. त्यांचे जावई सगळं तुम्हाला आम्हाला दिलं. आणि आऊसाहेब एक दिवस भेटल्या बापाला. बाप म्हणला आवले हे जावई म्हणे काय घाबरू नका, जरी तुमच्या मालकाने लोकांना दिलं असेल पण मी तुमचा अपमान होऊन देणार नाही. आमच्या आऊसाहेब म्हणतात बाबा विश्वाच्या मालकाला माझ्या पतीनं काही मागितलं नाही तर तुम्हाला काय आम्ही मागणार आहे. आणि जर इथून पुढं तुम्हाला जर आमच्याकडे येण्याकरता जर लाज वाटत असेल ना बाबा, तुमच्या या मुलीकडे येण्याकरता जर लाज वाटत असेल तर आजपासून बाबा तुमची मुलगी मेली म्हणून समजा, पण या देहू नगरीकडे पुन्हा फिरू नका. काय त्याग आहे महाराज. म्हणून त्यांना आऊसाहेब म्हणतात. तुकोबराय म्हणतात आवले बोलू दे माझं चुकलं, पक्षाने खाल्ला असेल. आऊसाहेब म्हणतात हो सावकार तुम्ही जे म्हणतात ना जवारीला यंदा चांगली जवारी आलती, कणीस भरलेले होते, आता काहीच राहिलं नाही. याच शेतामध्ये याच जमिनीमध्ये तुम्हाला किती धान्य झालं असतं? ते म्हणे 50 पोतं. किती पोतं? 50. मग आमच्या आऊसाहेब म्हणले एक काम करा ना, घरून घेऊन या 50 पोते. ते सावकार म्हणे माझं डोकंच काम करीना हो, हे बाबाने तर कार्यक्रम लावलाच म्हणे या जवारीचा, पण ही बाई बी म्हणते 50 पोते. ते म्हणे तुम्ही घेऊन या फक्त. मग हे उपनेरण ते 2-4 आले तिथं बरं का. तिथं कशाला उपनेर होते हो, त्याला हो हो म्हणतात. मी आत्ता एक जणाला म्हणलो गोरबा काका मोसंबीच्या आळ्यामध्ये भजन करत होते. कशा? तो म्हणे महाराज ओके असू शकते. मोसंबी जाणार लिंबुण्याच्या आळ्यात कशाला जाते ते भजनाला? ते चिखलाचं आळ होतं. ज्याला मी विचारलं त्याने बुक्का आहे ना असा नाही असा लावला होता मला. तो काय मोसंबीच्या काय जांबाच्या म्हणला असतं तरी तो होच म्हणला असता. ऐका विनोदाचा भाग द्या सोडून. आणा म्हणे 50 पोते घेऊन या. महाराज आणले आणि रास तयार झाली. आणि रास तयार झाल्याच्या नंतर माझ्या आऊसाहेबांनी असे हात जोडले. हे मधुसूदना माझ्या मालकाने तुझं भजन केलं, आता तुम्ही ठरा, आमची लाज राखा, तुझ वाटे आता ते करी. तुका म्हणे संता लाज माझी, लाज रखू तुम मेरी प्रभुजी भगवान, आमची लाज राख. महाराज 50 पोतं काय महाराज, तिने 1000 पोतं जरी आणलं असतं त्या सावकाराने तरी 1000 पोतं भरलं असतं. 50 पोतं भरलं तरी ज्यावरी तशीच. सावकाराचं डोकं काम करीना. ते म्हणे हुकलं राव मी 200 म्हणायला पाहिजे होते. काही जणांचं लय अवघड काम असतं. काही माणसं कधी बदलते
हा 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 सांगताच येत नाही. आता एक जण मला म्हणे महाराज माझे ते त्यांच्याकडे ना 30,000 होते. म्हणलं असं तिथे दुसरा एक जण म्हणे नाही रे जास्त असं नाही हो मग माझ्या ध्यानात नाही मग एखाद्या वेळेस असतील म्हणजे लगेच बदलत येत माणसं हो. ते सावकार म्हणे अजून 50 आणायला पाहिजे 50 पोतं भेटलं भरलं घरी घेऊन गेले. कारण काय देव उभा मागे पुढे. अजून एक उदाहरण सांगतो. ताकद आहे. आता आपण दोघं महाराज आहे. तुम्हाला माझी गती सहन होत नाही तुम्हाला माझी गती सहन होत नाही मला तुमची गती. त्या काळात बी तशी स्पर्धक होते ना महाराज. आंगडच्या फकीराला एक जण म्हणजे तुम्ही इकडे काय चमत्कार दाखवत हो तुमचा बाप तिकडे म्हणे एक खतरनाक कोण तुकाराम महाराज. त्या आंगडच्या फकीराला त्या शिष्याला असं डोकं बिघडलं. ते म्हणे अरे मला तू बाप ते बाप मा तो शिष्य म्हणला महाराज मी डोळ्यांनी पाहिलेलं लई डेंजर कार्यक्रम आहे. त्या आंगडच्या फकीर म्हणे पाहतोच म्हणे कसं काय तिथं आलं ना. आंगडच्या फकीर कटोर घेऊन हातात देऊ गावात अल्लक निरंजन मा भिक्षाला. अहो महाराज हे जे पहिले जी मंडळी होते ना लय दानशूर होते. कोणते पहिले म्हणजे आज नाही असं नाही. आज तर त्यांच्यापेक्षा चौपट पाचपट आहे. आमचे काही कीर्तनकार सांगते जुनं ते सोनं. म्हणलं जुनं ते सोनं आणि आता काय चांदी आहे काय सगळी. अहो पहिले जे दानशूर होते ना त्यांच्यापेक्षा आजही महाराज चौपट पाचपट दानशूर निघले. पहिले होते आता आपण डोळ्यांनी पाहतोय. पहिले आमच्या महाराज लोकाला घरोघर जाऊन सनी ते दानशूर पाहावं लागत होते घरोघर जाऊन. आता आमच्यासारख्या महाराजाला घरोघर जाण्याची दानशूर पाहण्याची गरज नाही. दानशूर आमच्याकडे होऊन येते होऊन शोधत येते. सांगा मी काय करू लई येत असे. आता आपल्या इथं आलेले होते आपले बाप्पा आले होते नाही तर एकदा पाठीमागं एक 10-15 वर्ष झाले असतील त्याला का थोडे झाले किती वर्ष झाले असतील भाऊ 15-16 वर्षापूर्वी इथं आले असतील. आता पाठीमागं कुंभ झाला नाशिकला महाराज. मला बाप्पा म्हणले गिरी महाराज आपला महिना सव्वा महिना 1.5 महिना इथं कुंभ चलन. हां महिनाभर तर आपल्याला अन्नदाता पाहावं लागते. 5-5 गावचे अन्नदाते मिळून आपण अन्नदान देऊ. म्हणलं बाप्पा ते जुनं द्या सोडून आता 4-4 5-5 गावं तर ते तर देणारे आहेतच. पण म्हणलं बाप्पा असा एखादा दाता येईल इथं अख्खं अन्नदान एकलाच घेऊन जाईल. हो आम्ही अशी चर्चा करत नाही काशीनाथ बाबा ना. आम्ही तर लगेच एक गाडी आली भाऊ तिथं मंडपच्या जवळ. आम्हाला मंडप बांधायला महिनाभर लागला होता तिथं. हे पॅन्डल द्याय करता जे आले असते त्यांनी पाहिलं असं 1 महिना गेला तर आमच्या मंडपामध्ये. आणि ते आले ते म्हणे हे पॅन्डल के मालक कोण आहे. म्हणलं आम्हीच येत. कोण म्हणजे काय आम्हीच येत नाही इथं. म्हणलं तुमचं काय काम आहे हो महत्वाचं. ते म्हणे अन्नदान मिळन का. मी काशीनाथ बाबाला चिमटा घातलं. म्हणलं आपण ज्याची वाट पाहत होती तीच आलीच वाटतं म्हणजे होऊन आले. आम्ही फोन नाही केला कॉल नाही केला. म्हणलं किती दिवसाचं अन्नदान घेणार. ते काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला कुंभ संपेपर्यंत. काय म्हणलं ते मी नाव सांगतो तुम्हाला. ज्यांनी अन्नदान दिलं त्याचं नितीनजी अगरवाल खंडाळा लोणाळा खंडाळ्याचे बिल्डर आहेत ते नितीनजी दादा अगरवाल. ते म्हणे महाराज कुंभ संपेपर्यंत. म्हणलं बाप्पा लगेच नारळ आणतो मी. लगेच नारळ आणलं आणि लगेच त्यांच्या हातात दिलं पंढरीक वरदा हरी विठ्ठल. आणि लगेच अन्नदान सुरू झालं. नांदेडवरून त्यांनी 200 स्टॉप बोलवलं होतं. पोरं मुलं वाढण्याकरता. धर्मपत्नी मुलगा सून सगळे वाढत होते. सगळं भाजीनान ते कपडे भरत होते. जवळपास रोजचं 5-6-7 लोक भोजन करून जात होते. अन्नदानाचा खर्च किती झाला माहिती आहे का. बसणारा एखादा म्हणे 10-20 हजार रुपये झाला असेल 10-20 लाख झाला असेल. अन्नदानाचा खर्च झालता 1,46,00,000 रुपये. किती 1,46,00,000 रुपये खर्च केला नितीन दादानी. आणि नंतर आम्ही म्हणलं यांना प्रसाद द्यावा आपण म्हणून आम्ही नारळ आणलं. म्हणलं घ्या यो महाप्रसादाचा पण प्रसाद म्हणून तुम्हाला. बाबा त्यांनी ते श्रीफळ हातात घेतलं. आता काही मंडळी दिग्गज राजकीय क्षेत्रातले लोक होते मी त्यांचे नावं घेत नाही इथं. ते सुद्धा होते तिथं अशा व्यासपीठावर. ते श्रीफळ दिल्यावर ते काय म्हणलं नितीन दादा माहिती आहे का महाराज हे प्रसाद कशा करता त्याला म्हणे तुम्ही एवढं अन्नदान केलं पुण्य मिळवलं तुम्हाला हे घ्या. ते डायरेक्ट म्हणलं
महाराज जी माँ गोधा माँ की मैं कसम खाता बोले, जितना अन्नदान यहाँ किया बोले, जितना अन्नदान का पुण्य मेरे को मिला बोले, उतना पुण्य मैं सदगुरु फिर से बोले बाबा के चरण पे समर्पित करता. काय माणसं आहेत महाराज. आणि आमच्या लोकात वीस विचारू नका. आता काही जण ज्याला द्यायचेच नाही पैसे ते म्हणजे धंदे झाले. आम्ही म्हणलं तुम्ही सप्त्याला वर्गण किती दिली, ते म्हणे आपलं दरवर्षी 151 असते. अरे धंदे नाही, आमच्या काही महाराज मंडळीनं परमार्थ असा इतक्या उंचावर नेऊन ठेवला, कोणाची ताकद नाही त्याला खाली घेण्याची. आता सध्या लाखो रुपयाचे फुलं उधळल्या जाते. याच्या पुढे जाऊन सांगू, आता आमच्या त्या पत्रिकेवर मी वाचलं, यजमान आमचे सुधाकर नाना सप्ताहाच्या पत्रिकेत काही यजमान असे आता सध्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती समाधानजी महाराज शर्मा एका ट्रॅफिकमध्ये अडकले. आणि जे यजमान होते ना यजमान, ते म्हणे महाराज आपण कुठं आहात. ते म्हणे माझं काही शक्य नाही भाऊ तुमच्याकडे येणं. ते म्हणे कसं काय, लई ट्रॅफिक जाम आहे. महाराज तुम्ही ठिकाण कोणतं आहे ते तर सांगा ना. ते म्हणे आहे अशा अशा ठिकाण आहे. महाराज त्यांनी हेलिकॉप्टरच आणलं तिथं. यजमानाने काय परमार्थ उंच किती उंचीवर नेऊन ठेवला ह्या मंडळीनं. देवा तेवढे धन्यवाद त्यांना थोडे. नाही तर पहिलं तो काळ होता, आता काळात बदल. हे पहा हे शिष्टमोरे इकडे अप्पा खोदाला धुमाकून बिन पुडी कुणा माहीत आहे. आम्ही एक काळ पखोज वाजले, आम्हाला तर मायकच नव्हते. अरे ते आम्हाला जे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते कीर्तनकार त्यांना दुरीला होते. वार जर आलं ना ते माईक तिकडे गेला तर महाराज तिकडे जात होता. आज एवढा काळ चांगला असून बी त्या मॉनिटरचं डोके आउट करतात पखोजे कडक 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 हां धुमाकूळ. काय सगळा आनंदी आनंद आहे. मी या गोष्टीला हसू नका. फार उंचीवर नेला संप्रदाय. ज्यांनी ज्यांना नेला आज पुढेही भविष्यामध्ये आता मोठमोठ्याली मंडळी होऊ लागलेली त्यांना धन्यवाद देतो. हा सुद्धा सप्ताह फार जुगादीचं नाणं आहे. आणि आपण पंचकृषीतील भाविकांनी याची जोपासना केली. आपल्याला देवा तेवढे धन्यवाद थोडे. या मंदिराचं हे संस्थांचे संस्थापक अध्यक्ष खूप त्यागी महात्मे ते हरिभक्तीपरायण राजयोगी रामदास बाबा. तुम्ही आता ओळखतात, मी लई दिवसाचं ओळखितो बाबाला. फार मोठी निष्ठा आहे, परमार्थावर फार मोठा त्यांचा विश्वास आहे. एक सप्ताह त्यांच्या गावी केला होता, आपल्याच मार्गदर्शनाने केलं होतं. असा सप्ताह झाला का पुन्हा होणे नाही त्या भागामध्ये. त्या टायमाला समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेमकेच फॉर्म लागते. आणि मंडपवाला तर आम्ही बाबाने कुठला बोललेला होता माहिती तुम्हाला, ते भारतवाला. त्यावेळेस लय गाजलेला मंडपवाला. आणि मी बाबाला म्हणलं बाबा हे एवढं म्हणल्यावर लय कार्यक्रम अवघड येऊ. सगळा ताप होता. पण नाही महाराज काय देवावर भरोसा होता. देव उभा मागे पुढे बाबाच्या मागे उभा राहिले. फार मोठा यज्ञ. अशा एका महात्म्याचं वास्तव्य आपल्या परिसरात आहे. बरं इथंच नाही, चिंचखेड मला 2 महात्मे या जालना जिल्ह्यात अशी दिसली बरं का. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य रघुनाथ बाबा आपेगावकर. अरे जिथं जातील तिथं ठसाच उमटून गेले. तेच कार्य बाबांचं आहे. चिंचखेड इकडं तिकडं मंदिर झाले. यालाच म्हणायचं राहिल्या त्या कीर्ती. आता ज्याला कीर्ती राहावा वाटत असेल तर असे कार्य राहावा. आता कीर्तीबद्दल कितीतरी बोलता येईल. अशाच्या मागं ज्यांचं चांगलं काम आहे त्याच्या पाठीमागं देव उभा राहतो. कोणता देव त्याचं एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा केलं तर काय 8:30 ते 10:30 आहे. 2-3 मिनटं जास्त झाले. वर हात करा प्रेमाने. राहू द्या 12 वाजेपर्यंत असे प्रेमाने भजन करा. जास्त वेळ नाही. आता 1 मिनिट. हरी विठोबा रखुमा नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः
हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय चरणापर्यंत आपण बोललो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अंगडशा फकीर तिथं गेलता. त्यांनी मा भिक्षाला म्हणले. भगवंत हे जे सांदे असतात ना, सांदे, या सांद्यामध्ये नुसतं पीठ होतं बाबा. नुसतं असं केलं कोणी भागीरथीनं. कटुरं भरून वर आलं, पोत्यानी टाकलं तरी कटुरं भरलं नाही. यालाच म्हणायचं देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. असो पुनश्च एकदा आपले सर्व आमचे प्रेम करणारे आमचे कारखान्याचे डायरेक्टर साहेब असतील, नाना असतील, आमचे रसाळ महाराज असतील, वैजनाथ भाऊ असतील, आदी करून सनी सगळे पंचकृषीतील सगळे गावं असतील. लय दिवसांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी रसाळ महाराजाला म्हणणार होतो तुम्हीच घ्या धकून बरं का, पण म्हणलं नको, भगवान पारेश्वराची सेवा आहे. इथपर्यंत आलो. महाराजांनी बी कंप्लेंट 8:30ला सुरू केली. 2-3 मिनटं तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. दुसरी सूचना अशी, माझ्या संग गोशाळेचा डबा आहे बरं का. म्हणजे मी कोणाला सोडित नाही. म्हणजे तब्येत बरोबर असू नाही नसू, माझ्या जीवनात मी एक उपक्रम केला साहेब, आणि या महाराष्ट्रातून असा सुंदर असा प्रतिसाद मिळाला त्या उपक्रमाला. मी आत्तापर्यंत गोमातेच्या चाऱ्या करता ज्या ज्या ठिकाणी गोशाळा आहे आत्तापर्यंत 12,76,000 रुपयाचा गोमातेला चारा दिला कीर्तनामध्ये. आता एक गोशाळा आहे हरिभक्तीपरायण निष्कलंक ब्रह्मचारी सद्गुरू गुरुवर्य जयराम बाबा भोसले यांचे पट्टशिष्य आदरणीय अर्जुन महाराज जाधव, म्हणजे आपले कारखान्यावरले नाही, किनी म्हणून गाव आहे वैजापूर तालुक्यात. 80-90 गाई आहे. मी त्यांना उद्या परवा दिवशी आता त्यांना सांगितलं तुम्ही 30-40 हजाराचाच कडबा घ्या म्हणलं, तुम्हाला या 2-3 दिवसात पैसे पाठवू. म्हणून त्यांच्या गोशाळेचा डबा आहे. कोणाला आग्रह नाही, पण 3 गोष्टीची सेवा करा. स्वतःची माता पिता, दुसरी धरणी माता आणि तिसरी गो माता. कळत न कळत तुमच्या संकटाला कुठं ना कुठंतरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा संदेश देतो. आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर